नमस्कार. ठरलं तर मग मालिकेचा आजचा रिव्ह्यू तुम्ही पाहत आहात. तर आजचा रिव्ह्यू जो आहे तो खूपच खास आहे. आता सायलीला अर्जुन ड्रेस शिवून घेणार असतो साडीचा आणि त्यासाठीच नागराज सुमनतर्फे त्याला श्रद्धा टेलरचा पत्ता देतो. आता अर्जुन श्रद्धा टेलरकडे पोहोचतो की नाही आणि सायलीसाठी ड्रेस शिवून घेतो की नाही, त्याला प्रिया हीच खरी प्रियाचे आईवडील आहेत हे समजते की नाही हे पाहण्यासाठी शेवटपर्यंत एपिसोड पाहायला विसरू नका. आणि हो, चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायलाही विसरू नका. तर आता अर्जुनला सायलीसाठी साडीचा ड्रेस शिवून घ्यायचा असतो आणि त्यासाठी आता तो कल्पनाची एक साडी निवडतो आणि तो कल्पनाला थोडं बाजूला घेऊन विचारतो की मी तुझ्या साडीचा जर सायलीसाठी ड्रेस शिवून घेतला तर तुला चालेल का? त्यावर कल्पनाही सांगते की हो चालेल ना, खरं तर हे मला सुचायला हवं होतं. मी मगाशी अस्मिताला विचारलं पण सायलीला विचारायचं मात्र राहून गेलं. ठीक आहे, तू घेऊन जा ही साडी, पण ही साडी माझी नाही प्रतिमाची आहे. तिला खूप वर्षांपूर्वी ही साडी मला आवडली होती आणि तिने ही साडी मला घालायला दिली आणि ती माझ्याकडेच राहून गेली नंतर. तर उलट चांगलंच आहे ना की सासूच्या नाही तर मानलेल्या आईच्या साडीचा ड्रेस सायलीला घालायला भेटेल म्हणून, असं आता प्रतिमा अर्जुनला सांगत असते. तर अर्जुनही फार खुश होतो व ती साडी तो त्याच्याकडेच ठेवतो आणि नंतर तो ती साडी घेऊन ऑफिसला निघून जातो. तर आता हाच ड्रेस शिवण्यासाठी नागराज जो असतो तो सुमनकडे श्रद्धा टेलरचा पत्ता देऊन आता अर्जुनला श्रद्धा टेलर्सकडे पाठवणार असतो. त्यामुळे एपिसोड पूर्ण पाहायला विसरू नका. तर आता अर्जुन जो असतो तो ती कल्पनाकडनं साडी घेतो आणि मनातच बोलत असतो की आता तुझ्यासाठी ही बायको मी साडीचा ड्रेस शिवून आणणार आहे वगैरे. आणि ती साडी घेऊन तो तसंच ऑफिसला जातो आणि ती साडी त्याच्या ऑफिसच्या टेबलवर ठेवलेली असते. आणि काहीतरी कामासाठी म्हणून चैतन्य त्याच्याकडे येतो आणि ती टेबलवरची साडी पाहून मात्र तो आता अर्जुनची खिल्ली उडवत असतो. म्हणजे काय आहे ना की मी तुझ्या टेबलवर लॅपटॉप पाहिला आहे, पेन ड्राईव्ह, फाईल्स वगैरे सगळं पाहिले, पण अशी साडी वगैरे कधी पाहिली नव्हती. कोर्टाने काही असा नवीन नियम वगैरे काढला आहे का की असं वकिलांच्या टेबलवर साडी वगैरे ठेवायची असं? त्यावर आता अर्जुन त्याला सांगत असतो की अरे गप्प बस रे, ती साडी मी माझ्या बायकोला ड्रेस शिवण्यासाठी आणली आहे. मला बायकोला मस्त सरप्राईज द्यायचं आहे. मी तिच्यासाठीच असं मस्त असा साडीचा ड्रेस शिवून घेणार आहे आता. पण एक प्रॉब्लेम आहे की मला तिचं मेजरमेंटच माहीत नाही आहे. आता हा ड्रेस कसा शिवून घेणार बरं? त्यावर आता चैतन्य त्याला विचारत असतो की तुझ्या सगळ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन माझ्याकडे असतं, त्यामुळे मला आता एक सांग की तुला ही साडी कुठे मिळाली बरं? त्यावर अर्जुन त्याला सांगतो की मला तर ही मम्माने दिली आहे. आता मग चैतन्य सांगतो की हो ना, अरे मग किती सोपं आहे, तुला मावशीकडून साडी मिळाली की नाही? मग या प्रश्नाचं उत्तर पण तुला मावशीकडेच भेटेल. मग मावशीलाच विचार की सायलीचं मेजरमेंट आणि मग त्यानुसार तू ड्रेस शिवून घेऊ शकतोस. आता अर्जुनलाही हे पटतं व अर्जुनही हो बोलतो. तर असंच आता दोघांचं बोलणं इथे सुरू असतं आणि खरं तर चैतन्य जो असतो तो अर्जुनची खिल्ली उडवत असतो. तर आता मात्र पुढचा प्रश्न असतो टेलरचा. तर अर्जुन बोलतो की मेजरमेंट तर कळेल, पण आता टेलरचं कसं करू बरं? त्यावर आता चैतन्य बोलतो की एक काम कर, तुझा तो ड्रेस वगैरे ना बाजूला राहू देत आणि आपली जी केस आहे ना परवा त्याचा थोडासा स्टडी कर, आपल्याला त्या आरोपींना वगैरे पण भेटायला जायचं आहे. त्यावर अर्जुन बोलतो की हो ते तर मी करणारच आहे, पण मला माझ्या बायकोला सरप्राईजसुद्धा द्यायचे आणि ते काम मी आता सगळ्यात आधी करणार आहे म्हणून. असं आता इकडे दोघांचं बोलणं सुरू असतं आणि आता अर्जुन ठरवतो की तो घरी जाऊन त्याच्या मम्माकडनं सायलीचं मेजरमेंट वगैरे विचारून येईल, एखादा टेलर शोधेल आणि तो ड्रेस सायलीसाठी शिवायला टाकेल म्हणून. तर आता प्रिया म्हणजेच तन्वी तिच्या खऱ्या आईवडिलांना, त्या टेलर आईवडिलांना भेटून आल्यापासून खरं तर ती खूप विचारात पडलेली असते की हे खरंच माझे आईवडील आहेत का? त्यांच्याकडे पाहून तर असं वाटतं की त्यांचे अजूनसुद्धा खाण्यापिण्याचे वांदे आहेत आणि ते म्हणजे मी जेव्हा जन्माला आले तेव्हा यांच्याकडे राहत होते का? म्हणजे तर हे भिकारीच असतील एकदम. म्हणजे मी भिकाऱ्याच्या घरामध्ये जन्माला आले की काय? आता खरं तर
तन्वी फारच हैराण झालेली असते, कारण ती नेहमीच पैशासाठी प्रॉपर्टीसाठीच हपापलेली असते आणि आता आपण एका भिकाऱ्याच्या किंवा टेलरच्या घरी जन्माला आलो हे तिला मात्र पचतच नसतं. आणि तेवढ्यातच तिथे नागराज येतो आणि नागराज तिची आता खिल्ली उडवत असतो. काय मग प्रिया बाळा, भेटलीस का तुझ्या नवीन आईवडिलांना? सॉरी नवीन नाही जुन्या आणि खऱ्या आईवडिलांना. आता मात्र प्रिया म्हणजेच तन्वी फार चिडून जाते. मग त्याला बोलत असते, का नाटक करतोयस? त्यावर नागराज बोलतो की नाटक? अगं नाटक कुठे करतोय मी तर समाजसेवा करतोय. म्हणजे बघ ना, खूप वर्षांपूर्वी हरवलेल्या एका लहान मुलीला मी तिच्या खऱ्या आईवडिलांपर्यंत पोहोचवतोय, त्यांची गाठ घालून देतोय त्यांच्या मुलीसोबत. असं बोलून आता तो तन्वीला चिडवत असतो आणि खरं तर त्याच्या या बोलण्यामुळे तन्वीही फार चिडून गेलेली असते. आता मात्र तन्वी त्याला धमकावते की जास्त शहाणपणा वगैरे करायचा नाही आणि असं काही करण्याचा प्रयत्न जरी केलास ना तर याद राखायचं, तुमचा जो व्हिडिओ माझ्याकडे आहे ना तुझा आणि महिपतचा, तो व्हिडिओ मी आता व्हायरल करेल आणि सगळ्या जगाला दाखवेल म्हणून. पण नागराज मात्र काही तिच्या या धमक्यांना घाबरत नाही व तिला बोलतो की हो का, अगं किती वेळ अजून त्या व्हिडिओच्या मदतीने आम्हाला धमक्या देणार आहेस आणि तुला काय वाटतं आम्ही काही करू का? अगं अजिबातही नाही, आम्ही आता काहीही करणार नाही आहोत. आणि तो मनातल्या मनातच विचार करत असतो की धमक्या कोणाला देतेस, आणि खरंच आम्ही आता काहीही करणार नाही आहोत. आता जे काही करणार आहे ना ते सगळं तो अर्जुन सुभेदारच करणार आहे. तोच आता तुझ्या खऱ्या आईवडिलांपर्यंत पोहोचणार आहे आणि आम्ही मात्र फक्त आणि फक्त त्याला मदत करणार आहोत. असं आता तो मनातल्या मनातच बोलत असतो व तिथून निघून जातो. तर इकडे घरी कल्पना, सायली आणि अस्मिता तिघेही मस्त कॉफी पीत गप्पा मारत बसलेल्या असतात. खरं तर दिवाळीच्या फराळाबद्दल त्यांच्या गप्पा सुरू असतात. तर कल्पना सायलीला सांगत असते की आता मधुभाऊ कसे आहेत आणि कुसुमलाही इकडे बोलावून घे दिवाळीसाठी वगैरे, खूप दिवस झाले ती इकडे आलेली नाहीच आहे. त्यावर अस्मिता बोलत असते की हो, पण या वर्षीचा दिवाळीचा फराळ मात्र मला सायलीच्याच हातचा खायचा आहे. आणि तेवढ्यातच अर्जुन तिथे येतो, कारण त्याला कल्पनाकडनं सायलीचं मेजरमेंट माहीत करून घ्यायचं असतं. मात्र या तिघीही इथे गप्पा मारत बसले आहेत म्हटल्यानंतर मात्र त्याची थोडीशी कोंडी होते आणि आता मम्माला कसं विचारावं की सायलीचं मेजरमेंट वगैरे, ह्या दोघीही तिथेच आहेत, याच गोंधळात तो असतो. तर तो तिथे टेबलच्या जवळ येतो आणि हातवारे करत असतो की जेणेकरून कल्पनाचं त्याच्याकडे लक्ष जाईल. मात्र कल्पना, सायली, अस्मिता कुणाचंही त्याच्याकडे काहीच लक्ष नसतं. तर दिवाळीचा विषय निघताच मात्र आता कल्पनाला अश्विनची आठवण येते व ती बोलत असते की हो ना, या दिवाळीला ना सगळेच इथे असतील. आणि तेव्हा सायली बोलते की हो, आपण प्रतिमालाही इकडेच बोलवून घेऊया की जेणेकरून तेवढंच जरा ते आनंदी राहतील, तेवढंच जरा तन्वीपासून त्यांची सुटका वगैरे. त्यावर कल्पना बोलते की हो चालेल ना, सगळेच इथे असणार आहेत, पण माझा अश्विन मात्र काही इथे नसेल वगैरे, असं त्यांचं बोलणं चालू असतं. आणि तेवढ्यातच अर्जुनीकडनं कल्पनाचं लक्ष वेधून घेण्यासाठी हातवारे करत असतो, तर ते सायलीच्या लक्षात येतं आणि सायली आता त्याला विचारते की तुम्हाला काही हवं आहे का? त्यावर आता तो बोलतो की मम्मा, माझी एक फाईल सापडत नाही आहे, तू येतेस का माझ्या रूममध्ये मला माझी फाईल शोधायला? त्यावर कल्पना सांगते की अरे, तुझं लग्न झाल्यापासून हे सगळे कामं तर सायलीच पाहते ना, मला काही तुझी फाईल वगैरे शोधायला जमणार नाही आहे. त्यावर सायली त्याला तिथल्या 2 फाईल्स आणून दाखवते व विचारते की ही फाईल आहे का, यातली कुठली फाईल आहे का? आता मात्र तो सरळ कल्पनाला बोलतो की मम्मा, तू थोडीशी साईडला आहे ना, मला थोडं पर्सनल बोलायचं आहे. त्यावर अस्मिता बोलते की पर्सनल वगैरे काही नसतं, इथे आमच्यासमोर बोल सगळं काही. तर सायली तिला बोलते की ठीक आहे, जाऊ द्या, त्यांना फक्त आईंसोबतच पर्सनल काहीतरी बोलायचं आहे ना, मग जाऊ द्या, आपण बसूया तिथे शांत म्हणून. तर आता तो कल्पनाला बाजूला घेऊन विचारत असतो की मम्मा, मला ड्रेस तर शिवायचा आहे, पण सायलीचे मेजरमेंट्सच माझ्याकडे नाही आहेत, ते कसे मिळवणार मी? आता मात्र कल्पनाला हसू येतं व ती बोलते तुम्ही पुरुषच राहता फक्त. अरे किती सोपं आहे, म्हणजे तू एक काम कर, जो ड्रेस सायलीला एकदम मस्त फिट येतोय ना, तिचा तो ड्रेस घेऊन जा आणि टेलर तुला त्या ड्रेसवरनं नवीन मस्तपैकी ड्रेस शिवून देईलच की. तर त्यालाही ते हे पटतं.
तर आता इकडे प्रतिमाच्या घरी आता तन्वी तोच विचार करत बसलेली असते गाठोड्यांचा, की माझं गाठोडं तर माझ्या हातातून गेलेलंच आहे, पण सायलीचं गाठोडंसुद्धा आता माझ्या हातातून गेलेलं आहे. मला काहीतरी तर करावंच लागेल. जेलमध्ये असताना तर असं वाटत होतं की मी जर बाहेर आले तर मी सुटलेच, किती मस्त लाईफ जगेल, पण इथे येऊन तर काहीतरी भलतंच घडतंय. आता याच विचारात ती असते. तर आता कल्पनाने सांगितल्याप्रमाणे सायलीचा एक मस्त फिटिंगवाला ड्रेस मिळवण्यासाठी अर्जुन आता त्याच्या रूममध्ये येतो आणि सायलीच्या कपाटामध्ये तो सगळे कपडे इकडे तिकडे अस्ताव्यस्त करून त्याने टाकलेले असतात आणि तो ड्रेस शोधत असतो. तर त्याला तो ड्रेस सापडतो आणि तेवढ्यातच तिथे सायली येते. आता हा सगळा पसारा पाहिल्यानंतर सायली मात्र त्याच्यावर फार भडकते. तर मात्र तो कारण काढतो की मला माझा ब्लॅक कलरचा शर्ट सापडत नाही आहे आणि तोच मी सापडतोय. तर तेवढ्यातच सायली त्याच्या कपाटातनं त्याला तो शर्ट काढून दाखवते, हे काय आहे आणि माझ्या कपाटात का शोधाशोध करत होतात वगैरे. आणि तेवढ्यातच तिचं लक्ष त्या प्रतिमाच्या साडीकडे जातं. तर ती अर्जुनला विचारते, ही कोणाची साडी आहे? आता अर्जुन मात्र थाप मारतो की ही मम्माची साडी आहे म्हणून. तर सायली विचारते की मग आईंची साडी इथे काय करतीये आणि तुम्ही घेऊन आलात का ही साडी, कशासाठी? त्यावर अर्जुन सांगतो की अगं ती खराब झाली आहे ना, मग मम्मानीच सांगितलं मला की ती ड्राय क्लीन करून आण म्हणून. आता मात्र हे कारण काही सायलीला पटत नाही व ती विचारत असते, आईने तुमच्याकडे दिली साडी ड्राय क्लीन करायला? तेव्हा अर्जुन सांगतो की अगं माझ्या ऑफिसच्या बाजूलाच एक ड्राय क्लिनिंगचं दुकान आहे आणि मम्मा बोलली की तिथनंच ड्राय क्लिनिंग करून आण म्हणून, आणि म्हणून मी घेऊन चाललो आहे. बघ बरं तुझा ड्रेस पण किती खराब झाला आहे, किती डाग पडले त्याला. मी एक काम करतो, साडीसोबत ड्रेस पण ड्राय क्लिनला नेतो. आता मात्र सायली त्याच्यावर फार चिडलेली असते व ती असंच बडबड करतच घराच्या बाहेर पडते व बडबड करत असते की एवढ्याशा डागांसाठी कोणी ड्राय क्लिनिंगला नेतं का कपडे? ह्या माणसाचं तर काय चाललेलं असतं काय नाही, मला तर कधी काही कळतच नाही. तर आता सायली गेल्यानंतर अर्जुन विचार करत असतो की ही साडी तर प्रतिमा आत्याची आहे, मग मला आधी प्रतिमा आत्याकडनं परमिशन घ्यायला हवी आहे की मी तिच्या साडीचा ड्रेस शिवू शकतो की नाही. आणि आता हेच विचारण्यासाठी तो आता प्रतिमाच्या घरी आलेला असतो. तर प्रतिमाच्या घरी आल्यानंतर तो प्रतिमाला विचारत असतो की मला ॲक्च्युली सायलीसाठी ड्रेस शिवून घ्यायचा आहे आणि ही साडी बघ बरं, ही तुझी साडी आहे. आणि आता हे सगळं इकडनं नागराज चोरून चोरून ऐकत असतो त्यांचं बोलणं. आता ती साडी पाहिल्यानंतर प्रतिमाला मात्र काही आठवत नाही की ही तिचीच साडी आहे म्हणून. तर ती सांगत असते की असेल अरे, भरपूर वर्षांपूर्वी जर मी ही साडी दिलेली असेल कल्पनाकडे तर मला काही आठवत नाही आहे. तर आता अर्जुनचा आवाज ऐकून त्यांचं काय बोलणं चाललं आहे हे ऐकण्यासाठी तन्वी पण चोरून चोरून ऐकण्याचा प्रयत्न करत असते. तर अर्जुन सांगत असतो प्रतिमाला की मला सायलीला सरप्राईज द्यायचे आणि त्यासाठीच मी या साडीचा मस्तपैकी ड्रेस शिवून घेणार आहे. आता हे सगळं नागराजने ऐकल्यानंतर त्याच्या डोक्यात कल्पना येते आणि तो लगेचच महिपतला कॉल करतो. तर महिपत त्याला विचारतो की इतका काय खुश होतोयस? तो अर्जुन सुभेदार पोहोचला की काय प्रियाच्या आईबापांपर्यंत? त्यावर नागराज सांगतो की अरे त्याचाच तर मार्ग सापडला आहे मला, आणि या सगळ्यामध्ये माझी बिनडोक बायको मला कशी मदत करणार आहे पहा तू. म्हणजे आणि या अर्जुन सुभेदारला बायकोसाठी ड्रेस शिवून घ्यायचा आहे आणि आता मी त्याला बरोबर श्रद्धा टेलर्सकडे पाठवतो की नाही पाहाच तू. तर इकडे प्रतिमा जी असते ती आता अर्जुनला विचारत असते की अरे ते सगळं ठीक आहे, पण आता कुठल्या टेलरकडनं तू ड्रेस शिवून घेणार आहेस वगैरे. त्यावर आता टेलर वगैरे काही अजून अर्जुनने शोधलेला नसतो. तर तो प्रतिमाला सांगतो की अजून तर काही टेलर वगैरे मला मिळालेला नाही आहे, पण मी शोधतो म्हणजे सापडेल, असं त्यांचं बोलणं चालू असतं. आता हा नागराज सुमनकडे येतो. तर त्याला पाहून सुमन फार गोंधळून जाते. तर तो सुमनला सांगत असतो की अगं इतकी काय गोंधळतेस, मी काय वाघ वगैरे आहे का? बरं ऐक, आता आधी आपण तुझ्यासाठी ड्रेस शिवून घ्यायचो बघ त्या श्रद्धा टेलर्सकडनं, किती छान ड्रेस शिवायचा तो. अगं आता सायलीसाठी अर्जुन पण एक ड्रेस शिवून घेणार आहे आणि तू एक काम कर, तू त्याला त्या श्रद्धा टेलर्सचा पत्ता दे की जेणेकरून तो तिथनं मस्त ड्रेस शिवून आणीन वगैरे. आता ही सुमन त्याला बोलते की श्रद्धा टेलर्स, मी तर अशा कुठल्या टेलर्सला वगैरे ओळखत नाही आणि मी काही त्याच्याकडनं ड्रेस वगैरे शिवून घेतलेला नाही आहे. त्यावर नागराज बोलतो की
तुला कदाचित आठवत नसेल, पण तुला त्याला मदत करायची आहे की नाही, सायलीला तुला मदत करायची आहे की नाही, त्यावर तीही होकार देते आणि नागराज तिला श्रद्धा टेलर्सचा पत्ता लिहून देतो. तर आता ही सुमन अर्जुनकडे येते व त्याला तो पत्ता देते व सांगते की तुला सायलीसाठी ड्रेस शिवायचा आहे ना, मग हा घे पत्ता. अरे मी पण पूर्वी ह्याच टेलरकडनं ड्रेस शिवून घ्यायचे आणि खूप छान ड्रेस शिवतो बरं का हा टेलर, तुझं काम नक्की होईल. खरं तर मलाही आठवत नाही आहे की मी याच्याकडनं कधी ड्रेस शिवला होता वगैरे, पण छान शिवतो तो हा ड्रेस वगैरे, असं ती आता अर्जुनला सांगत असते. तर तिने अजून काही बोलू नये व नागराजचं नाव घेऊ नये असंच आता नागराजला वाटत असतं व तो दुरून हे सगळं काही ऐकत असतो. तर तो पत्ता घेऊन अर्जुनही आता तिथून निघून जातो. तर इकडनं तन्वीही विचार करत असते की हा इथे काय करत होता आणि हा इथे कशासाठी आला होता वगैरे. तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, तन्वी अश्विनला सांगत असते की आपण आता इथे नको राहायला, आपण आपल्या हक्काच्या घरामध्ये राहायला जाऊ. त्यावर अश्विन बोलतो की हो बरोबर आहे तुझं, मी एक 1 BHK फ्लॅट पण पाहिला आहे, आपण तिथे राहायला जाऊ. आता तन्वी चिडते व त्याला बोलते की अरे हक्काच्या घरामध्ये म्हणजे आपण आपल्या घरामध्ये राहायला जाऊयात दिवाळीला. तर इकडे सर्वजण ते आता गाठोडं पाहत असतात. तर कल्पनाच्या लक्षात येतं व ती बोलते की अरे ही बाहुली तर अर्जुनने लहानपणी तन्वीला दिलेली होती. आता ती बाहुली पाहताच सायलीला ते परत लहानपणीचे सगळे प्रसंग आठवायला लागतात व ती जोरात आई असं ओरडते. तर अर्जुन ती साडी घेऊन आता या टेलरकडे पोहोचलेला असतो. जो पत्ता त्याला सुमनने दिलेला असतो श्रद्धा टेलर्सचा, त्या पत्त्यावर तो आता पोहोचलेला असतो. आणि तिथे पोहोचल्यानंतर तो त्या टेलरला सांगत असतो की मला बायकोसाठी असा मस्त ड्रेस शिवून घ्यायचा आहे आणि कधीपर्यंत तुम्ही तो ड्रेस मला शिवून द्याल वगैरे. आणि तेवढ्यातच त्याचं लक्ष तिथे भिंतीवर लावलेला त्यांचा जो फॅमिली फोटो असतो, ज्यामध्ये लहानपणीची प्रियाही दिसत असते, त्याकडे जातं. तर नवीन नवीन मालिका पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.